नका राहुल्या आपल्याला गाण्याची पोरगी मनाला चांगली वाटते अरे तीच पोरगी कशी काय आपल्याला छपरी म्हणते अरे हे सगळं आहे ना तुझ्यामुळे झाले. तुझं म्हणलास एका झाडावर किती पक्षी बसले ते बघूया. तिला का पक्षी बघायचे त्यांच्या नादात सगळे झाडच गेले. अरे पण मी काय म्हणते तिला कसं काय कळलं आपण पोरींवरच भांडतोय ती. अरे बाबा कसं असते माहिती आहे का, बायका आणि पोरी ह्यांना एखादी गोष्ट कळली का नाही ती मनात ठेवत नाही, त्या पुढे फॉरवर्ड करते, डायरेक्ट सांगून टाकते ती. अरे आहे का नाही त्या फिरतीनं सगळा मॅटर केलाय बघ यो. होय होय तिनंच केला, तिच्याशिवाय कोण करू शकत नाही रे भावा. हे पण तिचं जाऊ दे, सोनी कसली रागा निघून गेली, तुला काय समजलं नसेल ना. होय मला कसं कळणार आहे, मी काय शाळेत असते वितवा तुम्ही काय करताय काय नाही ते बघायला. अगं सोने तू इथं होय आली छपरी पोरांना दूध घालाय. जा भांडे घेऊन ये. अरे मी कशाला तिथे कडची ठेवली, जा लवकर चापूल. बरोबर आलोच. अगं सोने बस की उभा का राहिल्या. नको मी छपरी पोरांबरोबर नाही बसत. हे मागा धरणं काय चपरी 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 लावलेस का. तुम्ही काय लावलंय रे हा भांड घाल माझ्या डोक्यात ठेव तिथं. हे बाबा ही का पिसळल्या रे. ए बबल्या मी नाही पिसाळी तुम्हीच पिसाळाय. कशाला रे त्या पोरींवरनं भांडताय खरं रावल्या. हे आम्ही नाही भांडलो कुठल्या पुरीवरनं. खोटं बोलू नको. त्या फिरतीनं सगळ्या पोरीनं सांगितलंय त्या नवीन आलेल्या पोरीवरून भांडणं केली तुम्ही. बरोबर आहे भांडलोच की. काय ही राहुल्या थांब की मी सांगतोय ना. अगं सोने काय विषय झाला माहितीये का, की आपल्या वर्गातली पोरं राहुल्याला म्हणायला लागली आपल्या की नवीन आली पोरगी तुझ्याकडे बघते म्हणून. त्यांना मी म्हणलं आम्हाला असल्या विषयात आहे का नाही अजिबात घ्यायचं नाही आणि आमच्या नावाला बट्टा बी लावायचं नाही. ती काय ऐकणार झाली ती म्हणून झाली मग भांडणं. आणि त्यात ती तुझी फिरती सांगते सगळं एकाचं दोन करून आहे ना राहुल्या. हा बरोबर आहे ही बरोबर आहे. असं झालं वे पण मला तर काही खरं वाटत नाही. अगं सोने कसं असतं माहितीये का, आपण जे माणसाला खरं सांगतो ना ते सगळं खोटं वाटतं आणि आपण जे खोटं सांगतो ना ते सगळं खरं वाटतं. म्हणजे कसं माहितीये का तुम्हाला, खऱ्याचं खोटं खोट्याचं खरं खरं खोटं खरं. असं दे समजलंय तिला, समजलंय ना. पण मग ती तुम्हाला छपरी का म्हंटली. छपरी का बोलली. आता मला काय माहिती. हा कारण ती तुला येऊन सांगितलं ना की आम्ही त्यामुळे बांधतो म्हणून छपरी बोलली. राहुल्या तुला मी ह्याच्या आधी पण सांगितलंय की पोरींच्या नादाला लागायचं नाही म्हणून. आता नाव कुणाचं खराब झालं सांग बरं. तुझं आणि तुमचं नाव म्हणजे आमचं नाव काय. नाही आजपासून सगळं बंद, आजपासून नुसता अभ्यास. हा हाय ना रे. चला अभ्यास करू चला. होय होय अभ्यास करताय. पुस्तक आहे ती का माहितीत मला तुमची नाटकी. दूध द्या आणि हाला. काय अहो काकू दूध घाला आणि हाला. कोण काकू तूच काकू. होय मला काकू म्हणत्या. कशी दिसते मग मी. हा दे दूध दे. दूध घाल की. अभ्यास करायचं बरं का उद्यापासून. होय होय. काय झालंय गाडीला. आधीच तर इतका उशीर झालाय, पहिल्याच दिवशी असं व्हायचं. हिम्मत लाव. चलते चलते लचते मिलते. हिम्मत लाव. कोणतं पाणी भाऊ पैकी आपल्याला काय करायचंय. चला की बघू. कशाला चला की. असं म्हणतोय चल. अरे वा मुलं आलेत, बघू ह्यांना काय जमतं का बघूया. का पाहुणे बाई काय झालंय गाडीला नेमकं. अचानकच गाडी बंद पडल्या, काही समजणच झाले. घरात निघताना तर चांगली होती, आताच बंद पडले. अहो पाहुणे बाय ह्यांचं नाव हिम्मत आहे. हिम्मत ह्यांना लय किंमत आहे. ह्यांना असलं करायचं का नाही समजा कळतंय बघा. काही रे गाडीतलं. हो गावाच्या नवीन पाहुणे बाई त्या तुमची किंमत दाखवा घेतं. पण किंमत दाखवाय काय आलं तर पाहिजे ना. मी आहे की चला की. असं म्हणतोय. हम्म. बर चालतंय. सारखं माग बघतो आम्ही. ते नाही नेमकं तुम्ही कुणाच्यात आलाय हो. गावात शिक्षिका म्हणून आले मी. कुठल्या शाळेव. अरे आपल्या हायस्कूलमध्येच. हिम्मत राव आपल्या शाळेत नवीन मॅडम माहिती आता तर गाडी चालू केली पाहिजे बघा. आपल्या मॅडम माहित्या बघा मॅडम 0 मिनिटात गाडी चालू करतो. आपलं नाव आहे हिम्मत. आपल्याला आहे गावात किंमत. बघा आता 100% गाडी चालू होणार. याच्या वड माग वड.
सर माग अरे पण हाय खाली मला यातलं काय कळत नाही ना काय करायचं अहो ते इथं कुठे किक असते ती अशी पायाने दाबली का नाही मग गाडी चालू होती. अरे पण कुठं असती इथं तर कुठं दिसता ना अहो ती ना का ते ते डॉक्टर तात्या त्याची लुना बंद पडली होती. मी बी अशी किक मारली होती तेव्हा झाली चालू त्याची गाडी. त्याची गाडी चालते हिला की कुठे बघ जरा हे म्हणतात राव इकडे इकडे हा बघ किक इथं चल मागं. इथं 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 इथं. बघा आता 0 मिनिटात चालू होती तुमची गाडी हे म्हणतात राव दम लावा की थोडा. लावतोय की गाडीतच काहीतरी पेट्रोल आहे ना मॅडम हाय की पेट्रोल. अगं खाल्लं का नाही खाना किक. मारतोय की सांग की म्हणतो ए माग्या तू गे बस अरे झेंडे काय झालं रे काल नाही गाडी बंद पडली. कोण आहे का पोरा आणि ते आपल्या शाळेतले मॅडम तू गप बस. आपल्या शाळेतल्या रे होईल तू गप बस फक्त. मग तर तू सरच मागे ए माग्या इथं आम्हाला काय कळणार तुझं काय मध्ये ए मत तुला लय किंमत माग बघा मस्तीला आलाय का ए मस्ती म्हणजे हायच आपल्या गुरुमी मॅडम काय झालंय गाडी बंद पडल्या. हो का मी मेकॅनिकलच काम करतोय त्यात काही टेन्शन घेऊ नका तुम्ही एकच मिनिट थांबा एकच मिनिट थांबा आपण चालूच करतो हे तर आम्हाला दोघा चालू झालं ना तुला काय चालू व्हायची. गपच म्हणले नाही गपच बसायचं एकच मिनिट मॅडम 60 सेकंद मोजा तुम्ही मॅडम तुम्ही फक्त 60 सेकंद मोजा गाडी चालू करतो मी. ओम बघ बघी बघनी बागोदरी ओम बट स्वाहा. कसंय तुम्ही बस. आता गाडी चालू झाल्या तर जाते की माझी. हो मॅडम बरं कुठं तर रस्त्याने बंद पडले की प्रॉब्लेम नको ठीक आहे. म्हणून म्हणते तुम्ही बसा मी घेऊन जातो व्यवस्थित शाळेला. तर पाडणार तर नाहीस ना. हो मॅडम कशाला पाडू तुम्हाला तुम्ही बसा. थांबा बसते. येते ना व्यवस्थित चालवता. हो मॅडम पाडणार तर नाहीस ना. नाही मॅडम बघ. बसलात ना तुम्ही. हा शिस्तात घेऊन चल. हो जातो मॅडम. हा हळू. राहुल्या हिला का शाळेचं वर्ष आहे का नाही लेस बेकार गेले बघ. पहिले कपड्याचा काढ परत येऊ पुस्तकाचा आणि आज तर या पुरी आपल्याला छपरीचं बोलायला लागले तर बघ. मला तर असं वाटायला लागले कुठेतरी जाऊया का आम्हाला हजेरीने. तू हजेरीन जाणार मी बापाने 1 मिनिट आणला होता 10 वेळा तोंड वाकडं करतोयस हजेरीन जातो म्हणतोयस. जे आहे ना ते चांगलं आहे. आईला ते पण नाही जमणार मला. पण राहुल्या मी काय म्हणतोय माहिती आहे का असा बसून पैसा आला पाहिजे आणि 4 पुरी कडन आपल्याच वार द्यायला पाहिजे. कसली फिलिंग येईल का भावा. फिलिंग अरे असं सगळ्यासने आयता पैसा येत असता तर कशाला लोक शाळा शिकली असती. राहुल्या मला आहे ना अजून एक प्रश्न पडतो काय ही जी आपली मास्तर लोक आहेत की नाही त्यांना मास्तर कोण मावतो. अरे कसं असतं माहिती आहे का मास्तर बनायला सर बनायला नाही ना एक शिक्षण असतं. ते शिक्षण घेतलं की मग ती मास्तर सर बनते ती आणि मास्तर सर बनल्यानंतर ते आहे का नाही शाळेत येते ती आणि मग शाळेत आपल्याला शिकवते ती असा विषय. ही तू जे काय सगळं बोलला का नाही मला काय बी समजलं नाही बघ. भावा ही समजायला आहे ना आपल्याला अजून लय शिकायला काय. बबल्या मला आहे का नाही हे जान्हवीवर बोलायचं आहे. का काय का तिला काय माहित नसतं ना त्याला चप्परी बोलून गेली आपण चप्परी आहे का नाही तिला सांगितलं पाहिजे ना आम्ही चप्परी आम्ही चांगली पोर आहे नाही तर तिला वर्षभर वाटतं की आपण चप्परी. ही बाबा तू आज खुळा आहेस कर कशाला काहीतरी मॅटर करून देतेस. हाय आपण हायच्या पली बस. आज वर्गात बसलाय
होय बसलोय का ग का र बाकीचे तर पोरं ग्राउंडवर खेळतात आणि तुम्हाला लय वर्गात बसू वाटते. होय की खेळते ते पोरं बरं बसेल ना जात अरे हळू की पडले असते मी. अरे छान आहे शाळा. अगं बया आज सुपर ट्रेन गाडी घेऊन आलाय की. अगं ती जाऊ दे त्याच्या मागं कोण आहे. हे कोण का असं ना जाऊ दे की तिकडं आपल्याला काय करायचंय. ये जाऊ दे की काय जाऊ दे. शाळेत आणल्यात म्हणलं नवीन मॅडमच असं. होय होय नवीन मॅडम बाई बरं झालं बाई नवीन मॅडम आला नाहीतर कुणाला काय सांगायचं म्हणलं तर सांगता बी येत नव्हतं. हो असं बी तू कुणाला काय सांगतेस सगळं तुझ्या मनातच करतेस की. आधीच ऑलरेडी मला उशीर झाला ऑफिसला यायला. तू गाडी पार्क कर ये. हा पण कशावर न ग त्या मॅडमच असतील. पण एक काम करूया आपण मंग्याला इथे. हा हा चल 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 तो लगेच सांगल. ए मंग्या इकडे ये रे. हा काय ग त्या गाडीवरनं कोण बाई आल्यात रे. त्यावेळी तुला काय करायचंय हे मग घ्या सांग की. का मी नाही सांगणार. मंगेश सांग की रे कोण आहेत. हा मी तुला सांगू परत एकदम मंगेश म्हणायचं. ए थांब ग हा लय टेम्पा मी राहतोय ह्याला सांगायचं असेल तर सांगाल नाही तर राहू दे. राहू दे जातो. ए मंगेश सांगणारच का नाहीस उगाच शायनिंग मारू नकोस हं? आता तर अजिबातच सांगणार नाही. ए मंग्या कधी नव्हती शाळेत गाडी घेऊन आलायस. आम्हाला उत्सुकता लागली ना विचारायची म्हणून विचारते नाही तर तुला कशाला कोण विचारतय. आणि भैर स्वतःला समजतोस कोण रे तू. शाहरुख खान सलमान खान अमिताभ बच्चन तुला काय समजायचंय ती समज. एवढी नावं घेतली स्वतःच थोबाड बघितलंय का. सकाळीच चंदन लेप लावून चेहरा फ्रेश करून पावडर लावून आले. माझ्या चेहऱ्यावर जाऊ नको तू. बरं बरं असू दे मंगेश त्यांचं सोड. तू मला सांग ना कोण आहेत त्या. हा काय म्हणलीस. अरे मंगेश मला सांग ना कोण आहेत त्या. मंगेश परत एक आपण मंगेश म्हणून. अरे मंगेश त्यांचं सोड कोण आहेत त्या सांग ना मला तरी. हा फक्त मी तुला सांगणार ह्या तिघींना सांगत नाही बरं का मी. त्या ना आपल्या शाळेतल्या नवीन बाई आहेत. ए थांब ए मंग्या एवढं सांगायला एवढा वेळ लावलास वय. मग माझी मर्जी. बरं मग घ्या ते सगळं जाऊ दे. गाडी कुणाची आहे रे. गाडी होय ती पण मॅडमची. ए ए ए ए हसायला काय झालं ग. अरे मंगेश तू खरं बोलतोस ना म्हणून असतेच त्या. हा हा हसा हसा हसा. येड्या शेजारी शाने गेलं ती बी येडं. हे हा 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 कराय 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 कराय. येडाच आहे. गुड मॉर्निंग मुलांनो खाली बसा. खरं तर आज माझा पहिला दिवस आहे वर्गातला तर मी माझं इंट्रोडक्शन करून देते तुम्हाला. माझे नाव रेणुका कदम. एका ठिकाणी मी 5 वर्ष सर्व्हिसला होते शिक्षिका म्हणून. खरं तर आज मला इथं यायचं नव्हतं. हो मॅडम पहिल्या दिवशी असं बघता होय एवढी शाळा वाटते आमची. अरे तसं नाही रे. गेल्या ठिकाणी मी 5 वर्ष सर्व्हिसला होते. त्या मुलांना माझा लळा लागला असेल आणि माझं पण त्यांना लळा लागलाच असेल ना. तसं काही गैरसमज करून घेऊ नकोस. मला तुमच्या वर्गातून खूप छान वाटतं. चला तर आजपासून मी तुम्हाला हिंदी विषय शिकवणार आहे. त्याच्या अगोदर आपण तुमचा सगळ्यांचा परिचय करून घेऊया. तर मला सांगा
आपल्या वर्गात हुशार कोण आहे? ओ मॅडम आपलं नाव आहे हिम्मत, आपल्याला आहे वर्गात किंमत. हिम्मत तुला नाही जा. हो मॅडम त्याला नाही काय किंमत. ए बापरे, तुला काय करायचं पुढे बघ. बस खाली. मॅडमने विचार विद्यार्थी कोणा तुझं काय मध्येच बस ताण पण. मॅडम ते हुशार आहे बघा. ए सुपर ट्रेन, मी कुठं हुशार आहे र? सुपरटेन काय म्हणतेस? माझं नाव वंगे म्हणजे. ए काय बोलायचं काय नाही ना ती मला कळतंय, तू बस खाली. हो दाढी कुठली. मॅडम मी नाही हुशार हो, त्याचं काय ऐकताय तुम्ही? त्याचं काय ऐकू नका. मी तिथं मागच्याचा आणि पुढच्याचा पेपर बघून लिहित्या, कशी तरी पास होत्या, आणि मी कुठली हुशार? तर मग ती हुशार आहे तर लास्ट बेंचवर का बसते? बरोबर आहे मॅडम, शेवटच्या बेंचवर बसते म्हणल्यानंतर मी गंड असणार का नाही हो? काय बी बोलते ही. मग मला तू सांग, आपल्या वर्गात कोण हुशार आहे? मॅडम ही सोनी हुशार आहे. ए जिप्रे असं आमचा राहुल्या हुशार आहे. ए पसाड्या तोंडाच्या, तुला माहित नाही का सोनी हुशार आहे ती? ए टवळे सूर्यपेक्षा आमचा राहुल्याच हुशार आहे. हसवला, तुला माहित नाही का सोनी हुशार आहे? गेल्या वर्षी सोनीचा नंबर आला होता. ए सोनीच्या आधी राहुल्याचा पहिला नंबर आला. ए शांत बसा, मला आता समजलंय ही राहुल आणि सोनी हुशार आहेत. ठीक आहे, चला आता आपण तुमचा परिचय करून घेऊयात. मॅडम माझं नाव सुपरटेन काय म्हणताय रे मॅडम? माझं नाव मंगेश. अरे तुझं आणि माझं तरी गाडीवरच झालती ओळख, मग परत का नाव सांगायलास तू मला? म्हणजे माझं नाव तुमच्या लक्षात आहे. हो रे लक्षात आहे, बस खाली. थँक्यू मॅडम. मॅडम अरे शांत बसा की अरे. अरे काय करायला लागलायस? शांत बसा. ए मॅडम नंतर करायला वाटतं. मॅडम अरे शांत बसा रे. लगा राहुल्या आपली भांडणं बघून पहिल्या दिवशी मॅडम चक्कर आली. अरे मॅडम नुसती येडीच झाली बघ. होईल का? आता मला तर प्रश्न पडला उद्या त्या का नाही. पण राहुल्या मी काय म्हणतोय माहितीये का, आपल्या शाळेसारखी शाळा आहे का नाही कुठंच नाही बघ. होय भावा, एक नंबर शाळा आहे आपली. होय या जान्हवी, मग अरे बोलाच तरी नव्हतं. नुकुला का चल जान्हवी. एक चल ग जान्हवी, काय बोलायचं या पोरांवर? ए जिप्रे काय सांगतेस तिला थांबायचं नाही म्हणून? होय का? आणि तिला सांगायला ती काय येडे आहे व्हय? ए माझ्याशी नीट बोलायचा आणि हा जो छपरीपणा आहे ना तू माझ्या समोर नाही दाखवायचा. काय समज नाही काय नाही, उगाच पोराशी छपरी बोलते. हे बघे, मी स्टार्टिंगला नवीन होते, माझ्यासाठी सगळं अनोळखी होतं म्हणून मी शांत होते, पण मला आता व्यवस्थित समजतंय कोण कसं आहे. दुसऱ्याच ऐकून. ए दुसऱ्याचं काय रे? दुसऱ्याचं पोरींसाठी म्हणताय म्हणल्यानंतर ती छपरी म्हणणार नाही तर काय म्हणल? ए जिप्रे तू तिला सांगितलंस हिच्यामुळे भांडणं झाली ती म्हणून, तुला सगळा मॅटर सांगायचं कळत नाही व्हय ग? ए वसाड्या तोंडाच्या, तुला कळत नाही का कशाला पोरींसाठी भांडायचं? मग बबल्या तिला सांग सगळा मॅटर. हे बघ जानवी मी तुला सगळा मॅटर सांगतो. ही आपल्या वर्गातली पोरं ती काय म्हणते माहिती का, तू आहे का नाही या राहुल्याकडे बघती. मी त्यांना सांगितलंय आम्हाला आहे का नाही असल्या मॅटरमध्ये अजिबात घ्यायचं नाही, आणि या दोघांच्या पण नावाला बट्टा लावायचं नाही. त्यांनी नाही घेतलं ऐकून, मग झाली भांडणं. आणि ही जी प्रिया आली तुझ्याकडे लगेच सांगाय एकाचं दोन करून. प्रीती हे सगळं खरं आहे? बघ बघ हाय का तुझ्याकडे काय बोलायला आता? जा तू जाऊ. जा. मला माहित नव्हतं हा सगळा असा प्रकार आहे. ती बोलली आणि मी तिच्यावर विश्वास ठेवला, त्या रागात मी तुम्हाला छपरी बोलले. आय एम सॉरी. असू दे असू दे. जान्हवी आता लक्षात ठेव बरं का, आम्ही चांगली पोर आहे. हो नक्की लक्षात ठेवेल.